नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रोज चालण्याची योग्य वेळ किती असावी, कोणत्या पद्धतीने चालावे आणि नियमित चालल्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे मिळू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजकाल आपली जीवनशैली खूपच वाईट झालेली आहे. ऑफिसमध्ये अनेक तास बसणे, मोबाईल आणि टी व्हीचा जास्त वापर यामुळे शरीराची हालचाल कमी होते. अशा वेळी रोज थोडा वेळ चालणे हा शरीराला सक्रिय ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा तुमच्या सोयीच्या वेळेनुसार चालू शकता. नियमित चालल्यामुळे शरीराची हालचाल वाढते आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः वेगाने चालणे म्हणजे ब्रिस्क वॉकिंग हा सध्या चालण्यापेक्षा अधिक सक्रिय व्यायाम ठरू शकतो. पण सुरुवातीला करताना लगेच खूप वेगाने चालण्याची गरज नाही. आपल्या क्षमतेनुसार हळूहळू वेग आणि वेळ वाढवणे योग्य आहे. जर तुम्ही वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल तर चालणे तुमच्या दिनचर्येत नक्कीच समाविष्ट करू शकता. चालण्यामुळे शरीरातील ऊर्जा खर्च होते. मात्र फक्त चालणे पुरेसे नसून संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित शारीरिक हालचाल याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. चालण्याचा फायदा फक्त शरीरालाच नाही तर मनालाही होतो. थोडा वेळ बाहेर फिरणे, मोकळ्या हवेत चालणे आणि रोजच्या कामातून काही वेळ स्वतःसाठी देणे यामुळे तणाव कमी करण्यास आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच दिवसभर कामाचा ताण असेल तर काही वेळ शांतपणे चालण्याचा प्रयत्न करा. नियमित चालल्यामुळे पायाचे स्नायू आणि शरीराची हालचाल सक्रिय राहण्यास मदत होते. विशेषतः सतत बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी दिवसभरात मध्येच उठून थोडे चालणे ही चांगली सवय आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, रोज किती वेळ चालावे? जर तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर सुरुवातीला 10 ते 15 मिनिटे चालण्यापासून सुरुवात करू शकता. त्यानंतर शरीराला सवय झाल्यावर हळूहळू वेळ वाढवून दिवसातून साधारण 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त मध्यम तीव्रतेची शारीरिक हालचाल करण्याचे लक्षात ठेवता येते. तुम्ही 30 मिनिटे एकाच वेळी चालू शकत नसाल तर सकाळी 15 मिनिटे आणि संध्याकाळी 15 मिनिटे चालावे. चालताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चालताना शरीराची पोझिशन शक्य तितकी सरळ ठेवा. सुरुवातीला काही मिनिटे आरामात चालून शरीराला वॉर्म अप होऊ द्या आणि त्यानंतर वेग थोडा वाढवा. चांगल्या आणि आरामदायक शूज वापर करा. तसेच खूप उकाडा असेल तर योग्य वेळ निवडा आणि शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्या. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, निरोगी राहण्यासाठी नेहमी महागडी उपकरणे किंवा जिमची गरज असते असे नाही. चालणे ही सोपी, सहज करता येणारी आणि कमी खर्चाची शारीरिक हालचाल आहे. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वतःसाठी चालायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयोगी व्हिडिओसोबत. धन्यवाद.